नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा आता गार्डनमध्ये बसलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये विचार करत असते. तिचंच मन तिच्या पुढे येऊन बसलेलं असतं. 2 वेण्या, 2 वेण्या. रमा पटकन डोळे उघडून बघते तर काय, समोर ती बसलेली असते. अगं 2 वेण्या, माझ्यासारख्या 2 वेण्या बांधल्यात? हो, अक्षयला 2 वेण्या आवडतात म्हणून 2 वेण्या बांधून आलीस होय. 2 वेण्या, आय लव्ह यू. 2 वेण्या, आय लव्ह यू. अगं काय आय लव्ह यू म्हटला की लगेच 2 वेण्या घालून आलीस होय. अक्षयला जुनी रमा आवडती 2 वेण्या घालणारी. तू बदलली आहेस. पूर्णपणे 2 वेण्यावाली रमा तू मागे टाकून आली आहेस आणि नवीन रमा आता सध्या माझ्यापुढे बसली. एकदा काय आय लव्ह यू म्हटला की लगेच 2 वेण्या घालून जुनी रमा होण्याचा प्रयत्न करतीये. तू जुनी रमा होऊ शकत नाही. तू नवीन बदललेली रमा आहेस आणि त्याने त्या रमावर प्रेम केलंय. कळतंय का तुला? स्वप्न काय छान बघितलंस ग तू. वाव, अक्षय तुला प्रपोज करणार, गुडघ्यावर बसणार, आय लव्ह यू म्हणणार, माझ्याशी लग्न करशील का? वा वा वा, काय स्वप्न बघते ग सॉलिड. 2 वेण्या बांधून आली म्हणून तुला आय लव्ह यू म्हणणार का? अगं रमा, झोपली असेल तर जागी हो, स्वप्नातून बाहेर ये. अक्षयला ती रमा आवडते, ही आत्ता सध्या आहे ती रमा नाहीस. 2 वेण्या घातल्या म्हणजे मागची रमा झाली असं नाहीये. तू आहेस ती आत्ताची रमा आहे. त्यामुळे कुठचाही गैरसमज करू नको आणि स्वप्न तर अजिबातच बघू नको प्लीज. तिचं मन तिला अगदी स्पष्टपणे उत्तर देत असतं. रमा म्हणते, तू आणि मी काय वेगळे नाही होता, तू माझ्यातच हरवलीये आणि मी तुला शोधणार. मन तिचं म्हणतं, 1 मिनिट रमा, विचार करून बोललीयेस की फक्त बोलायचं म्हणून बोललीयेस? ए रमा, तुला खरंच त्या रमाला शोधण्याची इच्छा आहे? परत ती रमा व्हायचंय का तुला? शोधलं म्हणजे तसं व्हायला लागणार, तसं वागायला लागणार. कळतंय का रमा? जरा विचार करून बोला. मन बोलण्यामुळे या रमाला इतकं वाईट वाटलेलं असतं की पटपट पटपट तिने वेण्या सोडायला सुरुवात केलेली असते. तुला जमणार आहे का तसं वागायला? ती रमा तू होऊ शकतीस का? 2 वेण्या घातल्या अक्षयच्या समोर बसली की झालं प्रेम? असं नाही. अक्षयला तीच साधी भोळी रमा हवीये. रमा पटकन वेण्या वगैरे सोडलेले असतात, रिकामे केस, पहिल्यासारखा लुक करते. नाही, पहिली रमा मला शोधायची नाही आणि चुकूनही मला पहिली रमा व्हायची नाहीये. कळलं तुला? मिळालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर? बघ आता आहे ना मी आत्ताची रमा, मला तसंच राहायचंय. जुनी रमा मला चुकून सुद्धा व्हायचं नाहीये. मी जशी आहे, त्यांना काय यायचंय, मला काय सांगायचंय ते आहे तशा रमाला सांग. मी जुनी रमा होणार नाही 2 वेण्यावाली. कळतंय? मी आता बदलणार नाही आणि मला बदल करूनच घ्यायचं नाही कोणासाठी. मी आहे तशीच ठीक आहे. रमा गार्डनमध्ये बसलेली असते, विचार करत असते, तिच्या मनाशीच प्रश्न उत्तर करत असते. तेवढ्यात काय तिच्या 2 विद्यार्थिनी आलेले असतात. तू विचार असं करता करता दोघी म्हणतात, आपण सोबतच बोलूया. मॅडम, एकदम दोघींनी आवाज दिलेला असतो. रमा बाकावर बसलेली समोरची रमा शोधते तर कोणीच नाही. एकटीच रमा आपली बसलेली असते. ती हसते आणि त्या मुलींकडे बघते. आपल्या शाळेतून कविता स्पर्धेसाठी आम्ही निवडलं गेलो, पण आम्हाला काही कविता सुचतच नाहीये मॅडम. मॅडम तुम्ही काहीतरी सुचवा ना आम्हाला. आम्हाला काहीच कळत नाहीये, काहीच सुचत नाहीये. अगो बाई, मला काहीच येत नाही. प्लीज मॅडम काहीतरी सुचवा ना, प्लीज काहीतरी सुचवा ना. अगो बाळा नाही येत, प्लीज. इतकी रिक्वेस्ट केलेली असते आणि इतकं गोड त्या म्हणत असतात रमाला. बरं बरं शांत व्हा. कशावर करायची? विषय सांगा मला. प्रेम विषय आणि प्रेमावरच कविता करायची आहे. रमा पटकन तिथून उठते. जरा बाजूला जाऊन डोळे घट्ट असे मिटलेले असतात. रमा इतक्या वेळी ज्याच्यामध्ये उलघाल होती, ज्या विषयावर गोंधळ उडालेला होता, त्याच विषयावर या मुलींनी कविता करायला लावलेली असती. प्रेम. रमा आता लगेच बोलायला लागते. हा खेळ केवळ तुलाच कळला, मला ना काही कळला. कसा मी विसरू तुझा तो चेहरा, तुझी ती वचने, तुझ्या त्या भेटी. किती जागल्या त्या रात्री माझ्या होऊन तुझ्याच साठी. किती सुखाचा तो काळ होता, तुझ्याच हाती हा हात होता. कळून आले मला खुळीला, ते प्रेम नव्हते तो खेळ होता. या प्रीतीत केवळ हा जीव जळला, हा खेळ केवळ तुलाच कळला, तुलाच कळला. मला न काही कळले, मला न काही कळले. रमाने इतकी सुंदर अशी कविता एका मिनिटात त्या मुलीने ऐकवलेली असते. रमा आता पाठमोरी उभी असते आणि कविता ऐकवत असते. सगळे जेवढे त्या शाळेतले मुलं मुली विद्यार्थी सगळे जे काही आहेत किंवा सर मॅडम सगळे काही जमा झालेले असतात रमाच्या मागे आणि बिचारा अक्षय सुद्धा. रमाने केलेली ही कविता अक्षयने पूर्ण ऐकलेली असते. आता रमाला कसं काय सांगू मी, कसं समजून सांगण्याचा प्रयत्न करून तिला फेस कसं करू मी. अक्षय म्हणतो मला काही कळत नाहीये, मी आता रमाच्या समोर जाऊच कसा, तिच्या समोर उभा राहू कसा मी. अक्षयचा अगदी गोंधळ उडून गेलेला असतो, लाजल्यासारखं त्याला झालेलं असतं.
रमा बिचारी खरंच गोंधळूनच गेलेली असते. रमाने तर कविता म्हटलेली असते, तिला माहितीही नसतं की माझ्या मागे एवढे सगळे लोक आहेत. तिला वाटतं त्या 2 मुली आणि त्याच माझी कविता ऐकताय. खरं तर तिने मनातली भावना व्यक्त केलेली असते. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात. रमा पटकन माघारी बघते. अरे बापरे, एवढे सगळे, आणि त्यामध्ये त्या गर्दीत ती अक्षयला शोधत असते. अक्षय तिला दिसतो. अक्षय तिच्याकडे एकटक असा बघत असतो. तिची आणि अक्षयची आता एक नजर होते. पटकन त्यांनी नजरा फिरवून घेतलेल्या असतात. अजून एक मॅडम असतात. वा मॅडम वा, काय सुंदर कविता केली आहे तुम्ही, काय सुंदर शब्दरचना होती, अगदी मनात बसली आमच्या, खूप सुंदर, तुमच्या अगदी मनातून आली होती म्हणून आमच्या मनापर्यंत पोहोचली आहे मॅडम. कसं सुचलं हो तुम्हाला? त्या 2 चिमुकले आलेले असतात. मॅडम इतकी सुंदर कविता केली आहे, ही जर आम्ही आता स्पर्धेत ऐकवली की आमचा नंबर येणार, आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. रमा आता गोड अशी हसलेली असते त्या चिमुकल्यांकडे बघून. त्या मुली इतक्या बोलक्या असतात. ही कविता तुम्ही कोणासाठी केली होती? तुम्हाला कोणी आठवलं का म्हणून केली होती का? रमा अक्षय आता एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. त्यांनी प्रश्न विचारला की यांची नजरेला नजर परत एक झालेली असते. आता कोणाच्याही प्रश्नाला काही एक उत्तर देत नाही, पटकन तिथून निघून गेलेली असते. कारण ती काय उत्तर देणार तिलाच प्रश्न पडलेला असतो. बिचारी पटकन तिथून निघून जाते. आता सगळे जिकडे तिकडे गेलेले असतात आपापल्या कामाला. अक्षय मात्र विचार करत तिथेच उभा राहिलेला असतो थोडा वेळ. अक्षय म्हणतो, रमाला सॉरी म्हणावंच लागणार आहे. मी तिला नकळतपणे दुखवले का? मी तिला सॉरी म्हणतोच. इकडे आता साई माईला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. खूप वेळा माईला फोन लावतो. माई काय फोन उचलायला तयारच नसते. आता ही माई का फोन उचलत नाहीये? इतक्या वेळचा हिला फोन लावतो, हिने फोन उचलायला हवाय ना. माईचं लक्ष आता वाजणाऱ्या फोनवर जातं आणि पटकन ती फोन घेते. माय, ए माय, रमा मले लग्नासाठी हो म्हणाली. बाप्पा, काय सांगतोय पोट्ट्या? खरंच? साईच्या माईला विश्वासच बसत नसतो. इतका आनंद झालेला असतो. अरे देवच पावला म्हणायचा. आणि साईला तर खूप आनंद झालेला असतो. दोघांना आतापर्यंत जी इच्छा असते किंवा इतके वर्ष त्यांनी वाट बघितली असते, ती इच्छा पूर्ण होणार असं त्यांना आता वाटायला लागलेलं असतं. आता रमाने होकार दिला म्हणजे काय, सगळंच ओके झालं. रमाच्या होकारासाठी साई बिचारा 7 वर्ष थांबलेला असतो. आता माईला सुद्धा माझ्या लेकाचं लग्न व्हावं हे स्वप्न असतं. आता ते स्वप्नही पूर्ण होणार असतं. माईला कमालीचा असा आनंद झालेला असतो. खरंच मला लई आनंद झालाय रे, लई आनंद झालाय. माझा नवस फळाला आला बघ. माई आता काय काय बोलायला लागलेली असते आनंदाच्या भरात. बापरे, साई फक्त ऐकून घेत असतो. नेहमी माईला फोन करायला टाळतो किंवा माईचा फोन आला तर अजिबात उचलत नसतो, इग्नोर करत असतो. आता साई इतका आनंदात असतो की स्वतःहून त्याने माईला फोन केलेला असतो आणि रमाने लग्नासाठी होकार दिला ही आनंदाची बातमी सुद्धा त्याने माईला सांगितलेली असते. ही बातमी ऐकल्यावर काय, तिच्या आनंदाला कुठेही थारा राहिलेला नसतो. इतका आनंद झालेला असतो. शेवटी माई एक आई आहे ना, त्यामुळे तिला इतका आनंद झालाय की माझ्या मुलाचं लग्न ज्या मुलीवर प्रेम करतो शेवटी त्या मुलीशीच होणार आहे. अरे पोट्ट्या, त्या पोट्टीनं 7 वर्ष घेतली बघ तुला होकार द्यायला. शेवटी दिला रे त्या पोट्टीनं होकार. मला तर ही 7 वर्ष 7 जन्मापेक्षा पण जास्त वाटली. काय वाट बघायची, किती वाट बघायची. पण जाऊ दे, शेवटी ती हा म्हणली ना, लय आनंद झालाय बघ मला. ए पोट्ट्या, तुझ्या प्रेमाची कदर झाली बघ. हाव ना माय. आईला इतका आनंद झालेला असतो. माय, माझं प्रेम जिंकलं ग, जिंकलं प्रेम. खरंच जिंकला, खरंच जिंकलाय साईबाबा, तू खरंच जिंकलाय रे. मी तुम्हाला भेटायला तिकडे येते आणि लगेच आपण साखरपुडा करून टाकू. साखरपुडा कशाला रे, आता लग्नच लावूया. लय वाट बघितली, आता आपण डायरेक्ट लग्नच करूया. माईने आता साखरपुडा, लग्न, सगळी स्वप्न रंगवून माई एका मिनिटात अशी मोकळी झालेली असते. आता जेव्हा खरं काय ते साईला आणि माईला कळेल तेव्हा त्यांच्या आनंदाचं काय होणार. त्यांच्या पायाखालची जमीन सरकणार आणि परत ते दुःखात लोटले जाणार. साईने इतकी वाट बघितलेली असते, आता परत साईच्या वाट्याला तेच येणार. माईचा आनंद परत निघून जाणार आणि निराशाच पदरी येणार. साई म्हणतो, माय तू बोलशील ते, तू काय बोलशील ना ते फक्त आम्ही ऐकायचं. तू बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. एकदा फक्त रमाला सांगून ठेवतो, तिच्याशी बोलतो, मग काय ते तू म्हणशील तसं आपण ठरूया. बरं, तू सांग तिला, मग मी काय ते पुढचं ठरवते. मी तुझ्या मागं लागले नसते ना तर आयुष्यभर बिना लग्नाचं राहिलं असतं बघ. हो माय, खरंय. तू सारखी घाई केली म्हणून तर मी धाडस केलं. खरंच तुझ्या घाईमुळेच रमाने कदाचित होकार दिला असेल. माय, खरंच सगळं तुझ्यामुळे झालंय. आता मी त्यांना लग्नासाठी विचारायला गेलो, त्यांनी काही न विचारता काही न बघता डायरेक्ट मला होकार देऊन टाकला. मला असं वाटलं माय, त्यांना जणू माहितीच होतं मी त्यांना लग्नासाठी विचारणार. त्यांनी एका मिनिटात मीच गेलो आणि काय तर लगेच त्यांनी होकार देऊन टाकला.
स्वप्नात असल्यासारखं झालं माय मला. माई म्हणते, अरे मुली असतात ना साई, त्यांना त्यांच्यावर कोण खरं प्रेम करतं हे आपोआप कळतं. आणि खरं प्रेम कळालं की त्या कशाला वेळ व्हायला घालवता, मग काय होकारच रे. आणि बघ रमाने तिला जेव्हा कळालं की खरं प्रेम कोण करतं तेव्हा एका मिनिटात कसा होकार देऊन टाकला. बरं झालं बाबा, होकार देऊन टाकला एका मिनिटात. आता माईला खूप आनंद होत असतो या होकाराबद्दल. माई म्हणते, पोट्ट्या पण तिचं खरं खरं प्रेम आहे का फक्त होकार दिलाय म्हणून दिलाय? हाव ना माय, माझ्यावर खरं खरं प्रेम आहे. मलाही तसंच वाटत होतं. आत्ता जेव्हा होकार दिला तेव्हा मला खरं काय ते कळालं. तुला 100% खात्री देऊन सांगतो, रमाने मायासाठीच होकार दिलाय. रमाला मायावर प्रेम आहे आणि मायाशीच लग्न करायचंय. आता एक काम कर, मी तुला ती साडी चुडा दिलाय ना, तो चुडा आणि साडी तिच्याकडे नेऊन द्यायचं आणि तिला सांगायचं मी ज्या दिवशी तिला बघायला येणार त्या दिवशी साडी आणि चुडा घालायचं आणि माझ्यासमोर यायचं. सोयरीक पक्की झाली म्हणून समजू की आपण. कसं वाटतंय? हो माय, मी सगळं काही सांगतो, तू सांगायचं आणि आता मी ऐकायचं. माय म्हणते, पोट्ट्या आज लई खुश आहे मी. आज जाते आणि देवापुढे पहिले साखर आणि नारळ ठेवते. इतका आनंद झालाय ना तुला काय सांगू. इतकी वर्ष झाली बाबा वाट बघतीये मी, आज शेवटी तो दिवस आलाय. खूप आनंद झाला. पहिले देवाला साखर ठेवते मी. हो माय, चल आता ठेव फोन. साईचा आनंद अगदी गगनात मावत नसतो इतका काय आनंद झालेला असतो, कारण साईने तब्बल 7 वर्ष वाट बघितलेली असते. आता फोन बंद झाल्या साई म्हणतो, जे माईने गिफ्ट पाठवलंय रमासाठी ते पटकन रमाला देऊन येतो. मग रमाचं काय म्हणणं आहे, काय रिॲक्शन आहे कळेल तरी मला. आता साई तो बॉक्स घेऊन चाललेलाच असतो. तेवढ्यात काय साईच्या फोनवर अण्णासाहेबांचा फोन येतो. हा अण्णासाहेब बोला की. मेयर? हो 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 अण्णासाहेब, माहिती की मेयर सोबत मीटिंग आहे. लक्षात आहे माझ्या, सगळं काही लक्षात आहे अण्णासाहेब. तिकडेच निघालो होतो, मीटिंगसाठीच निघतोय मी, लगेच पोहोचतो बघा. अण्णासाहेबांचा फोन झालेला असतो. अण्णासाहेबांचा फोन साई ठेवतो आणि लगेच वैभवला आवाज दिलेला असतो. वैभव आला का रे? वैभव वैभव एका मिनिटात त्याच्यासमोरून उभा राहतो. साहेब काय झालं? ऐक ना, हा बॉक्स घ्यायचा आणि आरके मॅडमच्या टेबलवर ठेवायचा. नीट ठेवा, दिसेल असं ठेव, समोरच ठेव. चालेल सर. जा लगेच वैभव. साईला तर अर्जंट मीटिंग असते, अण्णासाहेबांनी फोन केलेला असतो. साई इतका आनंदी असतो रमाचा होकार मिळालाय म्हणून. गालातल्या गालात हसत असतो, एकटाच हसत असतो. रमाविषयी काय काय स्वप्न रंगवायला लागलेलं असतं. साईचं स्वप्न 7 वर्षानंतर पूर्ण होणार असतं, त्यामुळे एवढा आनंद तर साहजिकच आहे आणि व्हायलाच हवा एवढा आनंद. कॅन्टीनमध्ये आता मॅनेजर वगैरे सगळे अक्षयची वाट बघत असतात. अक्षय सर अजून का पोहोचले नाही? आज बालदिनानिमित्त मेनू कार्डवरती ऑफिसमधून अप्रुव्हल घ्यायला लागणार. महत्वाचं म्हणजे बालदिनानिमित्त काहीतरी वेगळं बनवायचंय आणि वेळ तर फार कमी आहे. अक्षय सरांनी आधीच एवढा उशीर केलाय, आता कशी तयारी होणार? अप्रुव्हल मिळवायचं, मग सगळं काही करायचं. अक्षय सरांनी लवकर यायला हवं होतं. त्यांच्यात आता ह्या लोकांची चर्चा चाललेली असते अक्षयविषयी. तेवढ्यात अक्षय आलेला असतो. सॉरी उशीर झाला. हरकत नाही सर, मला माहिती आहे बालदिनाचा मेन्यू फायनल करायचा आहे आणि लवकरात लवकर तयारी करायची आहे. माझ्या लक्षात सगळं. मेन्यू तुम्हाला मी लिहून देतो, साई सरांकडे जा आणि त्यांची सही घेऊन या. आपण एका मिनिटात सगळी तयारी करूया. मॅनेजर म्हणतो, सर एक रिक्वेस्ट करू का? साई सरांनी ऑलरेडी दुसरं काम सांगितलंय आणि मला अर्जंटली तिकडे जायला लागणार. प्लीज तुम्ही जाल का तेवढी अप्रुव्हल घ्यायला? प्लीज सर. आता मॅनेजरने अक्षयला रिक्वेस्ट केलेली असते आणि त्याने रिक्वेस्ट केली, अक्षयलाही ऐकणं साहजिकच आहे. अक्षय म्हणतो, हो हरकत नाही, जाईल मी. तुम्हाला काय काम सांगितलंय ते करा, मी जातो आणि तेवढं काही करून माझं कामाला लगेच सुरुवात करतो. चालतंय सर. अक्षय लगेच काय काय मेनू वगैरे ते सगळं काही कम्प्युटरवर बसलेलं असतो, तर टाईप करत असतो. सगळी बाकीची मंडळी त्यांना जी कामं आहेत ती कामं त्यांची रेग्युलर करत असतात. अक्षय सुद्धा पटपट करत असतो, कारण ऑलरेडी अक्षयला शाळेत यायलाच उशीर झालेला असतो. अजून सगळं काही बनवायचं असतं, त्यात खूप वेळ जाणार असतो. अक्षय अजिबात वेळ घालवत नाही आणि लगेच कामाला लागलेला असतो. काय मेनू आहे तो अक्षयने रेडी केलेला असतो. त्या मॅनेजरला म्हणतो, एकदा चेक करा एवढा मेनू योग्य आहे का? सर खूप छान, काय मेनू निवडलाय तुम्ही, खूपच छान. लगेच अप्रुव्हल मिळणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जा फक्त सर तुम्ही. तिथे जो काम करणारा असतो, सर साई सर तर केव्हाच निघून गेलेत, पण हो आरके मॅडम असतील, ते तुम्हाला देऊ शकतात सही. रमाकडे जायला लागणार. रमाला सॉरी म्हणायची चांगलीच संधी आली आहे. आता मी या संधीचं सोनं करतो आणि तिला सॉरी म्हणतोच. अक्षय म्हणतो, ठीक आहे. आता रमाच्या टेबलवर वैभवने ते पार्सलही ठेवलेलं असतं आणि कॉफीचा कपही ठेवलेला असतो. तो बाहेर चाललेला असतो. तेवढ्यात त्याला धडकत अक्षय आतमध्ये आलेला असतो. अक्षय ऑफिसमध्ये येतो तर रमा त्याला कुठेच दिसत नाही. इकडे तिकडे शोधाशोध करतो, पण रमा तिथे नसतेच. रमाच्या टेबलवर जे बॉक्स असतं ते मात्र अक्षय आता बघायला लागलेला असतो की हिच्या टेबलवर बॉक्स आणि गिफ्ट वगैरे कोणी पाठवलं हिला. अक्षय आता ते बॉक्स उघडून बघतो पटकन.
हातात बॉक्स घेतलेला असता तर उघडणार तेवढ्यात काय रमा आलेली असते. माघारी बघतो तर रमा तो पटकन बॉक्स ठेवून देतो, त्याला उघडताच येत नाही. तेवढ्या वेळात काय रमा त्याच्या मागे येऊन उभा राहिलेली असते. रमा पटकन तिच्या खुर्चीवर जाऊन बसते. रमा म्हणते आपण इथे पर्सनल नकोच बोलूया, काय असेल कामाचं तर बोला. अक्षय म्हणतो काय? अक्षय म्हणतो मॅडम मला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या. रमा म्हणते मला माहिती आहे नशेच्या भरात जे काही केलंय. अक्षय म्हणतो मी बालदिनाचा मेन्यू फायनल करायला आलोय, तो अप्रूव्ह करा त्याच्यासाठी आलोय मी, दुसरं काही पर्सनली इथे व्हायला आलेलं नाहीये. रमा आता पटकन हे अक्षयकडे बघते वळून. पटकन त्याने तो कागद हातात घेतलेला असतो आणि मेनू वाचायला लागलेली असते. ही किती बावळटे, काय वाटलं असेल त्यांना, काही विचार नाही काय नाही आणि डायरेक्ट बोलली. रमा आता मनातल्या मनात हे बोलत असते. अक्षय म्हणतो कन्फर्म राग आलाय काल जे वागलोय ना त्याबद्दल. आत्ता बोलणं काही योग्यच नाही, आता मी शांतच बसतो. रमा आता ते वाचत असते. कागदही रमाने उलटाच पकडलेला असतो. रमाचा गोंधळ उडालेला असतो. त्या कागदावर तिचं काही एक लक्षण असतं. अक्षयने बघितलं की हिने हा जो कागद तो उलटा पकडला ते वाचतीये तरी काहीही. अक्षयचं तोंड काय राहत नसतं. अहो मॅडम ते व्यवस्थित तरी पकडा म्हणजे तुम्हाला वाचायला येईल. अगदी गोंधळून गेलेली असते. काय करते तिचं तिलाच कळत नसतं. पटकन अशी सही करून कागद त्याच्या हातामध्ये दिलेला असतो घाईघाईने. ओके मॅम. अक्षय अजूनही तिथेच थांबलेला असतो. अक्षय म्हणतो ती कविता एक नंबर होती, एकदम भारी, मला आवडली. रमा आता राग हे अक्षयकडे बघत असते आणि अक्षय थांबवून बोलून काहीतरी वेळ घालवायचा रमासोबत म्हणून बोलत असतो. सॉलिड कविता, मला खरंच आवडली. कविता वगैरे येता हे ऐकून छान वाटलं. आणि कसली कविता होती, जब्बर. येऊ का मी? रमा म्हणते या. त्याला जायचंही असतं आणि तिथे थांबायचं सुद्धा असतं. त्याने कागदावर मागच्या बाजूने काहीतरी लिहून आणलेलं असतं. आता हिला दाखवू कसा हा प्रश्न पडलेला असतो. ही रागवेल का? अक्षय म्हणतो न बोलता जाणं योग्य नाहीये, बोलायला लागणारच काही झालं तरी. वेळ जागा बरोबर नसली तरी आत्ता बोलणं गरजेचे. आत्ता वेळ निघून गेली तर काही एक उपयोग नाहीये, बोलावं लागणार. अक्षय आता खूप हिंमत जमा करत असतो. काही झालं तरी आज बोलायचं म्हणजे बोलायचं. अक्षय तिथून हलायला तयार नसतो. रमाचं चाललेलं असतं, याला बघायचं आणि परत सरळ बघायचं. दोघं स्पष्ट काही बोलत नसतात, दोघंही गोंधळलेली असतात, पण बोलायचं मात्र खूप काही असतं. अक्षय म्हणतो मॅडम तुम्ही कागद व्यवस्थित वाचलेला दिसत नाही, अप्रुव्हल अजून खूप गोष्टींचं बाकी आहे. अहो वाचलंय तर दिलंय की अप्रुव्हल. अहो कागदाच्या मागच्या बाजूला सुद्धा खूप काही लिहिलंय, ते वाचा आणि मग मला अप्रुव्हल द्या. ही अप्रुव्हल दिलं तर जरा बरंच होणार. अक्षय आता पळतच तिथून निघून गेलेला असतो. एकदाची हिंमत त्याने केलेली असते. रमा आता मागच्या बाजूने काय लिहिलंय ते वाचायला लागलेली असते. खूप काही लिहून आणलेलं असते हे अक्षयने. अक्षय म्हणतो मला तुला हे सांगायचंय पण मला हिंमत होत नाही म्हणून कागदावर लिहितोय. बरंच काही बोलायचंय, तुझ्या मनात काय हे मला माहितीये, पण एकदा स्वतःच्या तोंडाने मला स्वतः येऊन कबुली दे. रमा सुद्धा हे सगळं काही घाईघाईने अगदी धडपडीने वाचत असते. वाचता वाचता बाहेर बघते, पेपर वाचते, बाहेर बघते आणि तेवढ्यात तिला ते बॉक्स दिसलेला असतो. तिचा असा गैरसमज होतो की तो बॉक्स आहे तो अक्षयनेच माझ्यासाठी आणून ठेवलाय. ते त्या बॉक्सकडे बघत असते. भरलेल्या कागदावर कॉफी सांडलेली असते. पुढे काय लिहिलं ते दिसतही नाही. तिने पुसलेलं असते, ती शाई अजून पांगलेली असते कॉफी सांडल्यामुळे. सगळं तो कागद अगदा खराब होऊन गेलेला असतो. म्हणते यांना नेमकी काय म्हणायचंय, बिचारीला कळालेलं नसतं, पूर्ण वाचलेलंही नसतं, कागद खराब होऊन गेलेला असतो. हा बॉक्स कसला, यांनीच ठेवलाय का म्हणून ती उठून उभी राहिलेली असते आणि तो बॉक्स जरा आता उघडून बघते. यांच्याच हातात बघितला म्हणजे यांनीच ठेवला असणारी 100%. इतकी सुंदर साडी, छान बांगड्या असतात. रमा ती साडी बघते, तिला खूप आवडती ती साडी आणि चेहऱ्यावर हसू आलेलं असतं रमाच्या. तिला असं वाटतं की अक्षयने माझ्यासाठीच ठेवलंय हे. मी व्यक्त व्हावं म्हणून यांनी इतकं सुंदर गिफ्ट ठेवलंय माझ्यासाठी. त्यांनी त्यांच्या मनातलं मला सांगितलंय, आता माझ्या मनातलं मी सांगायची वेळ आहे. त्यामुळे ती साडी तो बॉक्स असं जवळ घेतलेला असतो आणि खूप तिला छान वाटत असतं. रमा म्हणते मला माझ्या मनातलं व्यक्त करावंच लागणार. रमाने ती साडी जवळ घेतलेली असते. तेवढ्यात काय साई आलेला असतो आणि साई बघतो की हिने साडी अगदी घट्ट अशी पकडलीये. साईला असं वाटतं की मी साडी दिलीये. त्या आनंदाने रमाने ते स्वतः जवळ पकडलीये आणि रमाला सुद्धा माझ्याशी लग्न करायचंय. साईला कमालीचा आनंद झालेला असतो. आता रमाचा गैरसमज झालेला असतो की ती साडी अक्षयने आणून दिली आणि साईचा गैरसमज झालेला असतो रमाने ती साडी जवळ पकडली म्हणजे ती माझ्याशी लग्न करायला तयारी किंवा तिने होकार दिलाय. रमा मात्र खूप खुश असते की अक्षयने माझ्यासाठी ती गिफ्ट दिलंय किंवा ती साडी दिली. ती वेगळ्याच आनंदात असते. आता ती साडी वगैरे नेसून कदाचित अक्षयच्या समोर जाणार असते. इकडे मात्र साईचा वेगळाच गैरसमज झालाय. माझी साडी म्हणूनच स्वतःच्या जवळ घेतलीये आणि इतकी आनंदी येते. रमाला आता परत अक्षयने जे तिला प्रपोज केलेलं असतं रात्री चंद्राच्या साक्षीने सांगतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रमा, खूप प्रेम आहे. ते सारखं सारखं आता रमाला आठवायला लागलेलं असतं आणि गालातल्या गालात आपली रमा हसत असते.
रात्रीचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यापुढून परत चाललेला असतो. खूप प्रेम करतो रमा तुझ्यावर, मनापासून प्रेम आहे माझं. आय लव्ह यू रमा, आय लव्ह यू रमा. रमाला आता अक्षयने जो रात्री गोंधळ घातलाय, जे प्रेम व्यक्त केले ते तिच्या डोळ्यापुढून जातच नसतं. अगदी सारखं तिला ते चित्र आठवत असतं. गालातल्या गालात रमा आपली हसत असते. रमा म्हणते, रात्री मला यांनी काय सांगितलंय त्याचं उत्तर म्हणून मी जर साडी नेसले तर यांना कळेल नेमकी माझा होकार आहे की नकार, मला काय म्हणायचंय, मला काय व्यक्त व्हायचंय. रमा म्हणते, आयडिया, आता मी ही साडी नेसते आणि त्यांच्या समोर जाते. मी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करते हे आता मला त्यांना सांगायचंय. आता ती साडी आणि बांगड्या सारखी सारखी बघत असते आणि तिला खूप असा आनंद होत असतो. वेगवेगळे विचार ती आता करायला लागलेली असते, वेगवेगळे स्वप्न रंगवायला लागलेली असते. अक्षयच्या बाबतीत अगदी पॉझिटिव्ह असा विचार करत असते रमा आता विचार करतच असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. मालविका आता रमाच्या समोर उभी राहिलेली असते आणि म्हणते, शेवटी जे व्हायचं तेच झालं. अक्षयजीने मला लग्नासाठी विचारलंय स्वतःहून. अक्षयने मला 1 आठवडा प्रॅक्टिससाठी दिलाय. 1 आठवड्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं, मग 1 आठवड्यानंतर डायरेक्ट अक्षय माझ्यासोबत लग्नच करणार आहे. आता मालविका हे रमाला सांगतच असते. तेवढ्यात काय अक्षय आलेला असतो बेडरूम मध्ये. मालविका मुद्दाम रमाच्या समोर म्हणते, लग्नासाठी तुम्ही मला विचारलं अक्षयजी, तुम्ही यांना सांगितलं नाही? रमा म्हणते, खरंच? अक्षय म्हणतो, हो. रमा म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन. अक्षय आता मालविका सोबत निघून गेलेला असतो. अक्षयचाही गैरसमज होतो, रमाचाही गैरसमज होतो. रमाला इतकं वाईट वाटलेलं असतं, रडायला लागते. मला नकोच हे गिफ्ट आणि मला नकोच ही साडी वगैरे. तिने पकडून अशी कपाटावर फेकून दिलेली असते रागारागाने आणि डोळ्यात पाणी आलेलं असतं रमाच्या. रमाला खूप वाईट वाटलेलं असतं अक्षय जे वागला त्याबद्दल. त्याने तिकडे होकार दिलाय लग्नाला आणि मला कशाला गिफ्ट पाठवतो. रमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिची वाईट अशी अवस्था झालेली असते. आता डोळ्यात पाणी, रडायला लागलेली असते आणि रागाने ते गिफ्ट सुद्धा फेकून दिलेलं असतं. रमाने काही विचारलेलं नसतं, काही नाही, फक्त गैरसमज झालेला असतो. आता बघूया रमाचा हा जो गैरसमज झालाय तो अक्षय कसा दूर करणार, की रमाचा जो गैरसमज आहे तो तसाच राहणार. अक्षय तो गैरसमज दूरच करणार नाही आणि रमाला अक्षयबद्दल काय सांगायचंय ते रमाच्या मनातच राहणार. तिकडे साई रमाच्या उत्तराची वाट बघतो. तो सुद्धा वाट बघत राहणार का? अशी आणि खूप सारे प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.